श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी निघाले होते कामावर. जाताना मी मुलांना शाळेत सोडले. नंतर माझ्या सासूंनी मला कामावरती सोडले. मग ते देखील स्वामींना नमस्कार करून त्यांच्या शॉपवरती गेले. मी पायावर पाणी घेऊन अवदंब प्रदक्षिणा घालून केंद्रात जाऊन अगोदर स्वामींना मुजरा केला. मग शॉपीचे कुलूप काढले आणि आरतीला उभे राहिले. आज गुरुवार, त्यामुळे आज सकाळच्याच आरतीला भरपूर सेवेकरी आले होते. नंतर मी दरबारात छोटीशी रांगोळी काढली. उद्या गुरुचरित्र पारायण चालू होणार, त्यामुळे आज गुरुवार स्वामींच्या दरबारात दर्शनाला आणि स्वामींना विनंतीचा नारळ ठेवण्यासाठी सेवेकरी येत होते आणि दर्शनात सुद्धा खूप सेवेकरी येत होते. दुपारी वैभवदादांची आई पहिल्यांदा स्वामींच्या दरबारात आल्या होत्या. वैभवदादा 2 वर्ष झाली या केंद्रात आरतीला येतात आणि प्रत्येक सेवेत त्यांचा सहभाग असतो. विराजचे आरतीला येणाऱ्या सेवेकऱ्यांची बसण्याची व्यवस्था करत होता. लता काकूंची गडबड चालली होती 6च्या आरतीची. मी त्यांना मदत करत होते. तोपर्यंत मला आवटे काकूने हळदी कुंकूसाठी बोलावले. मी हळदी कुंकू लावून गच्चीवरती गुरुचरित्र सप्ताहासाठी थोडी सेवेकरी बसणार होते, त्यासाठी मंडप घातलेला पाहायला गेली. शॉपीत आले तर नैवेद्य भरायला सांगितला आणि स्वामींच्या अधिष्ठान फोटोसाठी नवीन वस्त्र आणले होते. ते 6च्या आरतीच्या अगोदर घातले. 6च्या आरतीला उत्तराताई भोसले म्हणजे आईसाहेब या आजची आरती घेणार होत्या. आवटे काकांनी त्यांचे स्वागत केले. इतर सेवेकऱ्यांनी आरतीची तयारी छान केली व आईसाहेबांना आरती घेण्यास सांगितले. प्रज्ञाताईंनी व सर्व सेवेकऱ्यांनी छान आरती म्हटली. वैभव गलांडे दादांनी गुरुचरित्र सप्ताहाबाबत थोडे पण छान मार्गदर्शन केले. आरती झाल्यानंतर उद्याच्या सप्ताहाची तयारी चालू होती. कोण पाठ मांडणी करत होते, कोण स्वामींचा दरबार, तर कोण कमान फुलांनी सजवत होते. खूप छान तयारी चालू होती. पण मला 8:30 वाजले शॉपी बंद करायला आणि मग मला आवटे काकांनी भेदा चौकात सोडले. मला रिक्षाला बसवले आणि चला तर मग